नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी, मनपाला आराखडा प्रसिद्ध करण्याचे आदेश, 4 सप्टेंबर पर्यंत नोंदवता येणार आहेत हरकती। तर ओहोरच्या परीक्षा केंद्रावरती पथक असल्याचं भासवून अनधिकृतपणे घुसखोरी केल्याप्रकरणी FRI नोंदवण्याचे आदेश। आता बघूया सविस्तर बातम्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवरती धर्मवाद करत असल्याचा आरोप केलाय। त्यांनी अन्य विषयाला घेऊन सुद्धा राज्य सरकारवरती चांगलाच निशाणा साधला आहे। ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या मार्फतच जातीवाद निर्माण व्हावा असा प्रयत्न केला जातोय सध्याच्या घडीला महाराष्ट्रात। यवतची घटना झालेली 15-20 दिवस झाले। यवत शांततामय गाव आहे। आता कोल्हापूरमध्ये हा प्रकार होतोय आणि गणपती उत्सवामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुद्दाम वेगवेगळ्या पद्धतीनं कृत्या काढल्या जातात, काड्या केल्या जातात, ज्या माध्यमातून जातीय दंगल व्हावी आणि ह्या जातीय दंगली सरकार पुरस्कृत आहे। सरकारला अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये धर्मवाद निर्माण करायचा आहे, जातीवाद निर्माण करायचा आहे। मी पोलिसांना आवाहन करेल की सरकारच्या या धोरणाच्या मागे न लागता कायदा आणि सुव्यवस्था कोणी असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्या जाती असो, पोलिसांनी स्पष्टपणे आणि अतिशय निडरपणे कारवाई केली पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबिर शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी 23 ऑगस्ट रोजी संपन्न झाली आहे। आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थांवरती शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याचा शिवसैनिकांनी एकमुखाने निर्धार यावेळी केला। शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची या शिबिरास प्रमुख उपस्थिती होती। तर शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली हे शिबिर पार पडलं। 3 सत्रात झालेल्या या निष्ठावंत शिवसंपर्क मोहीम पूर्वतयारी शिबिराचा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंकुश सुंभ यांनी आभार प्रदर्शन केला। या प्रसंगी शिवसेना तथा खासदार नेते अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अंबादास दानवे, उपनेते विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, लक्ष्मणराव वडले, उपनेत्या ज्योतिदाई ठाकरे, माजी आमदार उदयसिंग राजपूत, सहप्रमुख अनिल चोरडिया, राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड, महानगर प्रमुख राजू वैद्य, जिल्हा समन्वयक सुदाम सोनवणे, शहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने, बाळासाहेब थोरात, तालुका प्रमुख सचिन वाणी, संजय मोटे, आनंद भालेकर, मनोज पेरे, विष्णू जाधव, सुभाष कानडे, शंकर ठोंबरे, दिलीप मचे, रघुनाथ घारमोडे, सोमनाथ करपे, किसान सेना जिल्हा प्रमुख नानासाहेब पळसकर, बाबासाहेब मोहिते, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता औलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, दुर्गा भाटी, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, राखी परदेशी, लता पगारे, जिल्हा समन्वयक विद्या अग्निहोत्री, देवयानी डोनगावकर, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक सुनीता सोनवणे, सुनीता अवताडे, भगवक्का शिरसाट, तालुका संघटक रुपाली मोहिते, स्वाती माने व युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे हे उपस्थित होते। आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। साधारण याचा वेळ डिसेंबर फर्स्ट वीक ते जानेवारी लास्ट वीक या सगळ्या काळामध्ये या सगळ्या निवडणुका होतील अशा प्रकारे एक संकेत सरकारचे आहेत। सुरुवातीला त्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं सांगितलं होतं। ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद, नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि डिसेंबरमध्ये महानगरपालिका। परंतु आता थोडंसं 1 महिनाभर पुढे हे शेड्यूल जातंय। जिल्हा परिषदेची रचना कालच जाहीर झाली आणि महानगरपालिकेची सुद्धा उशिरा जाहीर झालेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये किरकोळ बदल 2-4 गावाचे झाले, फार त्याच्यात आपले ऑब्जेक्शन कुठंच नव्हते, कारण मागच्या वेळेची जी रचना आहे तीच कायम राहिली जवळपास। फक्त सिल्लोडमध्ये एक सर्कल वाढलं
बाकी सगळ्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रचना जवळपास सारखी आहे. वैजापूर, गंगापूर या तालुक्यात 1-2 गाव इकडे तिकडे झालेले आहे आणि ते मला असं वाटतं नियमानं झाले, त्याच्यात फार काही ऑब्जेक्शन आपलं नाही. 10वी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरती भरारी पथक असल्याची बतावणी करून 10 ते 15 जणांना जत्था घेऊन घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने हर्सुल पोलिसांना दिले असून त्यामुळे शिक्षक संघटनेचा शिक्षक नेता चंद्रकांत चव्हाण आणि आणखीन काही व्हाईट कॉलर आता अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ओहोर जटवाडा येथील राजश्री शाहू महाराज उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाला फेब्रुवारी 2025 चे इयत्ता 10वी व 12वीचे परीक्षा केंद्र मंजूर झाले होते. या परीक्षा केंद्रावरती 11 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान इयत्ता 12वीच्या तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्चच्या कालावधीत इयत्ता 10वीच्या परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान इयत्ता 10वीची परीक्षा सुरू असताना पदमपुरातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रतिनियुक्तीवरती असलेले शिक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी भरारी पथकातील सदस्य असल्याचं 15 ते 21 जणांना सोबत घेऊन या परीक्षा केंद्रावरती अनधिकृतपणे प्रवेश केला असल्याचा आरोप परीक्षा केंद्राचे संचालक गोपाल जाधव यांनी केलाय. हर्सुल पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे केंद्र संचालक जाधव यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी तक्रार अर्ज दाखल केला होता. चव्हाण आणि इतरांनी केलेला हा प्रताप हा महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1982च्या कलम 9 प्रमाणे दखलपात्र गुन्हे असल्याचं निरीक्षण नोंदवून 8वे सहन्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही.के. पुरी यांनी चव्हाण आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती परीक्षा केंद्राचे संचालक गोपाल जाधव यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. चंद्रकांत स्वपनराव चव्हाण जे होते ते शिक्षक संघटनेचे सचिव आहेत आणि त्यांचं आधीपासूनच चालू आहे थोडासा शाळेला त्रास देणं, शाळेची बदनामी करणं या गोष्टीमुळे. आणि ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं की साहेबांना कोरे कागद देणं, साहेबांना कारवाई कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करणं हे त्याच्यामध्ये दिसून येतं आहे आपल्या सगळ्यांना. आम्ही चौकशी समितीच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिलेली की हे सर्व कारवाई पूर्वनियोजित होती. या ठिकाणी यायचं, कशी कारवाई करायची, काय करायचं या सगळ्या गोष्टी ते ठरवून या ठिकाणी आले होते. आणि त्यांच्यासोबत काही अनोळखी आणखी पण इसम होते ज्यांची की ओळख आम्हाला पटलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही सदर तक्रार देताना सांगितलेलं की 15 ते 20-21 लोक या ठिकाणी आले होते. जसे की निकषाप्रमाणे पथकात जे सदस्य तेच येणं अपेक्षित होतं आपल्याला. त्यापेक्षा जास्तीचे लोक आल्यामुळं आम्हाला शंकेला कारण झालं आणि आम्ही काय केलं की मग सरळ याची तक्रार करायचं ठरवलं आणि जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब आणि शिक्षणाधिकारी आणि त्याचप्रमाणे आपण उपअधीक्षक आणि CP साहेब यांनाही लेखी तक्रार दिलेली की आमच्या शाळेवरती जे कॉपीचं प्रकरण तुम्ही किंवा आमच्या शिक्षकांवरती जे गुन्हे नोंद करायचे आलेले त्यात काही तथ्य नाही आहे, तुम्ही याची चौकशी करा आणि सत्य बाजू आमची ऐकून घ्या. तर त्या अनुषंगाने CO साहेबांनी समिती गठन केली. त्या समितीने या ठिकाणी येऊन पाहणी केली, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. त्याच्यामध्ये त्यांच्या अशा निदर्शनास आलं की चंद्रकांत स्वपनराव चव्हाण हे अनाधिकृतपणे परीक्षा दालनात आलेली. त्यांनी तसं ठळकपणे त्या ठिकाणी नमूदही केलेलं. आता जो विषय मुद्दा काय होता की काही ठिकाणी प्रश्नपत्रिकेला खुणा झालेल्या आहेत. आता ते आमचं ठामपणे मत आहे, आमच्या शिक्षकांनी बघितलेलं आहे की ते स्वपनराव चव्हाण यांनी जमा केलेलं आहे, त्याच्यावरती खुणा केलेल्या आहे आणि त्या पथक प्रमुखाकडे सादर केलेलं आहे. त्यांनी आम्ही हे स्टेटमेंटमध्ये पण दिलेलं आहे. मग त्या अनुषंगाने ती कारवाई झाली. पुढची कारवाई आणि त्यांनी असं सांगितलं की आता हे जे प्रश्नपत्रिका होत्या त्याचा तपास करून आपण त्याचा निकष काढू काय असेल तो. पण चंद्रकांत स्वपनराव चव्हाण हे गैरमार्गानं या ठिकाणी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाकडनं असं अपेक्षित होतं की जर आम्हाला स्वतः कलेक्टर साहेब सांगत आहेत, स्वतः शिक्षणाधिकारी मॅडम एक आदेश देत आहेत आम्हाला की जे गैरमार्गानं परीक्षा दालनात आले तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. आता ते गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्यांना आम्ही रीतसर सगळे कागद दाखवले, आमचा लेखी अर्ज दिला. त्यावर त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे तुमची फिर्याद आम्हाला घेता येणार नाही. आता जर पोलिसच आमची तक्रार घेणार नाही म्हणल्यानंतर आम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं कसं. मग त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाकडे अर्ज दाखल केला. कोर्टाला प्रत्येक गोष्ट निदर्शनास आणून दिली की आम्ही वैयक्तिक पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच तुमच्याकडे आलो अशातला भाग नाही आहे. आम्ही पोलीस स्टेशनला सत्य परिस्थिती दाखवली, चौकशी समिती झाली, कलेक्टर साहेबांचे आदेश आहे, शिक्षणाधिकारी मॅडम त्यांचेही आदेश आहे. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे. पण त्यांचं म्हणणं असं येतं आहे की तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेले असल्यामुळं आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही. मग त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये
अर्ज दाखल केला, कोर्टाने तो स्वीकारला आणि आता कोर्टाने आदेश पारित केले की याची सखोल चौकशी करून याच्यावरती 7, 8, 9 प्रमाणे दखलपात्र असल्यामुळं याची गांभीर्याने नोंद घेऊन याच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यात गणेश उत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असताना एका तरुणावरती जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावरती झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. ही घटना सिडको N6 भागातील संभाजी कॉलनीमध्ये घडली आहे. मृतकाचं नाव प्रमोद पाडसवान असं असून त्याचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झालेत. या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाथ निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावाई मनोज दानवेसह अन्य आरोपींवरती सिडको ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाडसवान यांच्या घराच्या समोरच असलेल्या सिडकोचा प्लॉट त्यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतला. गणेश मंडळाचा उत्सव पाडसवान यांच्या त्याच प्लॉटवर साजरा करण्यात येतो. त्या जागेवरून वाद होता. पाडसवान कुटुंबाने बांधकामासाठी आणलेलं साहित्य देखील त्या ठिकाणी पडलेलं होतं. पण साहित्य बाजूला करून घ्या, आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे असं म्हणून निमोने यांच्यावरती दबाव टाकायचे. याच वैमनस्यातून त्यांनी पाडसवान कुटुंबावरती जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी सकाळी सिडको पोलीस ठाण्यात मोर्चा काढण्यात आला होता. आरोपींवरती तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सदर मोर्चा काढून त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. माझ्या समोर माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. त्यांच्या पाठीवर 16 वार होते. 16 वार त्यांच्या किडनीला लागलं. आता जायच्या आधी माझ्या डोळ्यासमोर त्यांना मारून टाकलं. त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळेस धमकी दिली होती. 100 वेळेस धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू, पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू. त्यांनी खरंच करून दाखवलं. काल या संदर्भात तक्रार पोलिसांना दिली, काहीच कारवाई नाही केली. खूप वेळेस लगे 1-2 नाही, कमीत कमी 50 वेळेस त्यांना त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती. ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे. काहीच कारवाई नाही केली. पोलिसांनी वेळेस त्या आरोपीला, सगळ्या आरोपींना आहे ना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं, पूर्ण टोळी होती त्यांनी 50 जणांची आणि आमचे घरातले फक्त 2-3 मेंबर एवढे जण हल्ला करायचे. त्यांना सुद्धा जेलात टाकून जन्मठेप झाली पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांनी जर वेळेत हस्तक्षेप केला असता ती घटना टळली अशी तुमचं? हो, टळली असती. आज माझा नवरा जिवंत असता. त्यांनी काही केलं नाही म्हणून आज. कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला CR नंबर 486/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे. नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही. आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत. किती आरोपी अटकेत आहेत? 3 आरोपी अटक केलेले आहेत. 3 आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यांनाही डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत. जखमी किती सर याच्यामध्ये? 3. आणि वादाचं नेमकं कारण काय? जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती खडी टाकली होती तर ती खडी काढून घेण्याच्या कारणाच्या वरून हे घटना घडलेली आहे. सर नातेवाईकांनी आरोप देखील केलेले आहेत, जमिनीवर आरोप केले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असेल की आम्ही वारंवार तक्रारी दिली होती मात्र त्याची दखल नाही घेतली. जर दखल घेतली असतील तर मे बी हे असं इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा ADN गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ ADN वर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील.
तर वाट कसली बघताय? त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ॲक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो,
उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी डॉक्टर साशा. मी साताऱ्याची आहे. मी इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर इथे MBBS शिकायला आले होते 5 वर्षापूर्वी. आता मी इथे 3 वर्ष झालं मेसमध्ये आहे. रुचिरा स्वयंपाकघर हे माझ्या आवडीची मेस झालेली आहे. MBBS संपलं, इंटर्नशिप संपली, आता मी इथे जॉब करते, पण माझी मेस कॉन्स्टंट आहे. घरासारखं जेवण मिळतं इथे. माझं घरामध्ये असं असायचं की तव्यावरून चपाती डायरेक्ट ताटामध्ये पाहिजे, ते मला इथे मिळतं. इथलं जेवण एकदम टेस्टी आणि मन भरतं, पोट भरून असं जेवण भेटतं इथे. आता आमच्या लाईफस्टाईलसाठी की म्हणजे जॉब आहे किंवा अभ्यासासाठी एकदम पौष्टिक रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं. माझं नाव निलेश पाटील. मी 3rd इयर MBBS स्टुडंट घाटीला शिकतो. मी 1 वर्षापासून रुचिरा स्वयंपाकघरात जेवायला येत आहे. दुसऱ्या शहरात गेल्यावर आपल्याला सर्वात पहिले खाण्याचा खूप मोठा प्रश्न पडत असतो, तर ती उणीव इथं भरून काढली रुचिरा स्वयंपाकघराने. घरच्या सारखंच खूप रुचकर आणि मज़ेदार जेवण इथं भेटतं. मैं असल में रुचिरा स्वयंपाकघर से लगभग 3 साल से जुड़ा हुआ हूँ. मैं बिजनेसमैन हूँ. मेरा नाम शेख फारूक अहमद है और यहाँ मैं लगभग डेली आता हूँ. दोपहर में भी ज़्यादा मेरा खाना यहीं होता है. इसका बेसिक रीज़न ये है कि इस स्वयंपाकघर में हाइजीन फूड मिलता है. बहुत ज़्यादा साफ़ सफाई है और हाइजीन एनवायरनमेंट है, ये एक इसका रीज़न है. दूसरा ये कि यहाँ पर जैसे आम तौर पर रेस्टोरेंट्स में गरम मसाले डालकर टेस्ट चेंज किया जाता है, वो ना होते हुए ये एक घर जैसा साधारण खाना जो हम खाते हैं, जिसकी वजह से हमारा पेट जो है ख़राब नहीं होता है या हमारे को हेडेक नहीं होता है. ये सारी चीज़ें इसमें मुझे जो है भली भांति जो है यहाँ पाई जाती है. तीसरा ये है कि एक रीज़नेबल प्राइस है, स्पेस अच्छा है, एनवायरनमेंट अच्छा है, इनका कुकिंग का स्टाइल अच्छा है और हाइजीन है. जितना भी अगर मैं जितने साल से यहाँ खाना खा रहा हूँ, ऐसा कभी भी नहीं हुआ कि कभी कोई फूड पॉइजनिंग हुई हो या हाइपर एसिडिटी एटलीस्ट हुई हो. बल्कि यहाँ के खाने के बाद जो है आप निमंत जो है ये सोच सकते हैं कि आप ऐसा लगता है जैसे घर से. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महापालिका निवडणुकांच्या प्रक्रियेला गती मिळाली असून राज्य शासनाकडे 21 ऑगस्टला दुरुस्तीसह सादर केलेल्या प्रभाग रचनेला शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. तसेच प्रभाग रचनेचा आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यात 115 वॉर्डांचे 29 प्रभाग असून हे मंजुरीचे आदेश महापालिकेला रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर प्रशासन आराखडा प्रसिद्धीच्या कामाला जुंपलं आहे. शहरात 115 वॉर्ड असून त्याचे 29 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकांच्या निवडणूक प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय घेतलाय. 4 वॉर्डांचा 1 प्रभाग याप्रमाणे आराखडा तयार करण्याचे आदेश शासनाच्या नगर विकास विभागाने सर्व पालिकांना दिले होते. त्यानुसार क वर्गात मोडणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात केली. छत्रपती संभाजीनगरात 115 वॉर्ड आहेत. शासन आदेशानुसार 4 वॉर्डांचा 1 प्रभाग याप्रमाणे शहरात 28 प्रभाग तयार केले आहेत. तर शेवटचा प्रभाग हा 3 वॉर्डांचा करण्यात आला आहे. त्यानुसार 29 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. दरम्यान प्रभाग रचनेचा आराखडा महापालिकेने तयार करून आयोगाच्या वेळापत्रकानुसार निर्धारित वेळेत शासनाच्या नगर विकास विभागाला सादर केला.
परंतु आराखड्याची छाननी केल्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्या. या त्रुटींची पूर्तता करून महापालिकेने प्रभाग रचनेचा हा सुधारित आराखडा गुरुवारी नगर विकास विभागाला सादरीकरणासह सादर केला. त्यानंतर शासनाने तो तातडीने निवडणूक आयोगाला सादर केला असून शुक्रवारी रात्री उशिराने आयोगाने त्यास मंजुरी देखील दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे म्हणालेत की प्रभाग रचनेच्या आराखड्याला निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यांच्या सूचनेनुसार हा आराखडा महापालिकेने ऑनलाईन प्रसिद्ध केला जाईल. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेने शुक्रवारी रात्रीच हा आराखडा ऑनलाईन प्रसिद्ध केला असून त्यावरती येत्या 4 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना सूचना व हरकती घेता येणार आहे. त्यानंतर प्राप्त सूचना हरकतींवरती सुनावणी घेतली जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना आराखड्याकडे शहरातील सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आराखडा प्रसिद्ध होताच त्यावरती सूचना हरकतींचा वर्षाव होणारच असून प्रशासन त्यासाठी सज्ज झालं आहे. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरला साकडं महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी यावी आणि मराठा समाजाला आरक्षणाचा हक्क मिळावा या मागणीस गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली 3000 किलोमीटरची मराठा आरक्षण रथयात्रा भव्य उत्साहात सुरू झाली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी साकडे घालून यात्रेची सुरुवात झाली असून शुक्रवारी ही रथयात्रा वेरूळ येथे दाखल झाली. वेरूळ येथे पोहोचताच रथयात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यात्रेच्या निमित्ताने शहाजीराजे भोसले गडी तसेच मालोजीराजे भोसले स्मारकास अभिवादन करून छत्रपती घराण्याला नमन करण्यात आलं. रामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यात आलं. या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करत सरकारला सद्बुद्धी द्यावी असा संदेश दिला. या रथयात्रेदरम्यान तुळजापूरची तुळजाभवानी, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, रायगड, कोल्हापूर, गणपतीपुळे आणि अन्य ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवरती अभिषेक करून दर्शन घेण्यात येणार आहे. राज्यभर मराठा समाजाला एकत्र आणून जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा महत्वाची ठरणार आहे. यात्रेची सुरुवात पंढरपूर येथून झाली असून समारोप देखील पंढरपूर येथेच होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिली आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. खुलताबाद येथे बैलपोळा सण सायंकाळी गावातून सर्जा राजाची मिरवणूक काढत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देत मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आलाय. वर्षभर शेतात बळीराजा बरोबर राबणाऱ्या सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा. हा सण खुलताबाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच शेतकरी बांधवांनी बैलांना सजवण्याच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी गावातून मिरवणूक काढून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. शेतकऱ्यांनी आनंदाने साजरा केलाय. खुलताबाद शहरात यंदा शेतशिवार हिरवगार असल्याने पावसाची दमदार हजेरी आणि खरीप पिकांची स्थितीही चांगली असल्याने शुक्रवारी बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. खुलताबाद शहरातील लहानी कुणबी आळी व मोठी कुणबी आळी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. आकर्षक सजावट केलेले बैल या ठिकाणी आणले जातात. दोन्ही ठिकाणी पोळ्याचा उत्साह चांगलाच होता. बैलपोळा फुटण्याच्या वेळेला वरुण राजाने लावलेली हजेरी यामुळे अजूनच रंगत आली. त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य वाजवून वातावरण निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील वेरूळ, गल्ले बोरगाव, बाजार सावंगीसह सर्वच गावांमध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाची मंजुरी. मनपाला आराखडा प्रसिद्ध करण्याचे आदेश. 4 सप्टेंबर पर्यंत नोंदवता येणार आहेत हरकती. तर ओहोरच्या परीक्षा केंद्रावरती पथक असल्याचं भासवून अनधिकृतपणे घुसखोरी केल्या प्रकरणी FRI नोंदवण्याचे आदेश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.